काल आपण कोणता पार्ट बघितलेला होता? ग्रीन केमिस्ट्री बघितला, अप्लाइड केमिस्ट्री मधला पार्ट आहे. काल आपण ग्रीन केमिस्ट्री बघितला, आता आपण काय बघतोय? नॅनो केमिस्ट्री. हे बघा, नॅनो केमिस्ट्री का वेगळं डिस्कस करायचं? एखादं सबस्टन्स जेव्हा बल्क क्वांटिटी मध्ये आहे त्यावेळी जो प्रॉपर्टीज तो दाखवतो त्या सेम प्रॉपर्टीज तो नॅनो स्केलला दाखवत नाही. नॅनो स्केलच्या प्रॉपर्टीज आणि बल्क क्वांटिटीच्या प्रॉपर्टीज खूप फरक आहे. खूप फरक आहे. फॉर एक्झाम्पल सिल्वर बल्क मध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरू शकत नाही किंवा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी दाखवत नाही. पण सिल्वरचे जे नॅनो पार्टिकल्स आहेत ते बॅक्टेरियल प्रॉपर्टी दाखवतात. तुम्ही ते हे बघितलं असेल, आता प्युरिफायर्स वगैरे असतात ना, त्यामध्ये एजीएनपीस टेक्नॉलॉजी आहे म्हणून सांगतात. म्हणजे सिल्वर नॅनो पार्टिकल्स आहेत त्यामध्ये. आणि ते सिल्वर नॅनो पार्टिकलला कोणती प्रॉपर्टी आहे तर अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. कसली प्रॉपर्टी आहे? So why we are studying nanochemistry? We are studying nanochemistry because whatever properties are at the bulk of any substance that are not same at the nano scale, they are having certain different properties which can be used for the beneficiary of our human being. दुसऱ्यांचं कोणाचं नाही, ह्युमन बीइंगच बेनिफिशियरी साठी आपण वापरत असतो. सो इथं बघा, इंट्रोडक्शन टू द नॅनो केमिस्ट्री फ्रॉम द क्लोथ्स, स्क्रॅच क्लोथ्स, काय म्हणतात, व्रिंकल फ्री क्लोथ्स, फॅब्रिक्स, हा इझिली मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतो, गरम व्हायला देत नाही असे. सनग्लासेस, स्क्रॅच प्रूफ सनग्लासेस यू वेअर टू कम्प्युटर हार्ड ड्राइव्स अँड इवन क्लिनिंग प्रोडक्ट्स. Nanotechnology plays a big part in the manufacturing of many materials. We have been using lasers in DVD, CD players for a long time, which contains nano size component. Okay. Now, also दोन figures आहेत ते आपण डिस्कस करायचे. Depicts the material in nature as well as devices that are man-made. In both the figures, some objects like tennis ball and human hair can be seen by our eyes. पण थोडे असे पण मटेरियल्स आहेत वी कॅन सी विथ आवर आईज, whereas bacteria, viruses, red blood cells we cannot observe with the naked eyes. These are known as what? Nano materials. इथे बघा, हे साईज दिले. वॉटर मॉलिक्यूल, एक वॉटर मॉलिक्यूलचा साईज किती असतं? 0.1 नॅनोमीटर. ग्लुकोज, एक ग्लुकोज मॉलिक्यूलचा साईज किती असते? 1 नॅनोमीटर. आपल्या बॉडीमध्ये जे अँटीबॉडीज आहेत त्याचं 10 नॅनोमीटर. व्हायरसेसचं साईज 100 नॅनोमीटर. बॅक्टेरियाचं साईज 1000 नॅनोमीटर. कॅन्सर सेलचं साईज 10,000 नॅनोमीटर. मग नंतर अ पीरियडचं साईज 10 लाख नॅनोमीटर. मग हा किती आहे तर 100 करोड युनिट. 10 100,000, हा 1000, 10,000, 100,000, लाख, 100 लाख. 100 लाख म्हणजे 1 करोड नॅनोमीटरचा साईज टेनिस बॉल. हे सोडून द्या, हे जे आहेत ना, दिस कम्स अंडर नॅनोमेट्रिक स्केल. 0.1 to 1 नॅनोमीटर. ऍक्च्युअली 0.1 to 100 नॅनोमीटर आपण कन्सिडर करतो, पण मोर करेक्ट इज 10 नॅनोमीटर. जे काही इन्स्ट्रुमेंट इन द साइज ऑफ 0.1 to 100 नॅनोमीटर आहे, मोर करेक्टली 0.1 to 10 नॅनोमीटर आहे, त्या ऑब्जेक्ट्सला काय म्हणतो तर नॅनो मटेरियल्स. ठीक आहे. आता इथं थोडे डिव्हाइसेस दिलेले आहेत. मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइसेस 10 to 100 मायक्रोमीटर्स असतात. रेड ब्लड सेल्स त्यामध्ये दाखवले. अँडची साईज दाखवली आहे 5 mm असते. डस्ट माइटची साईज 200 मायक्रोमीटर असते. ह्युमन हेअरची साईज 10 to 50 मायक्रोमीटर वाईड असते. रेड ब्लड सेल्स 2 to 5 मायक्रोमीटर वाईड असतात. डीएनए 2 to 12 नॅनोमीटर इन डायमीटर. जरी आपण आता नॅनो टेक्नॉलॉजी वापरतोय ना, वॅटसन आणि क्रिपने खूप आधी डीएनएचा स्ट्रक्चर दाखवलेला होता आणि डीएनए हा नॅनो साईज मध्ये होता. म्हणजे त्यांना सांगायचं एवढंच आहे की नॅनो मटेरियल्स पहिलाही माहित होते, पण त्याला नॅनो म्हणायचं किंवा त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात हे आता आपण डिस्कस करू. समजतंय? ठीक आहे. कार्बन नॅनो ट्यूब्स हे आता आपण बनवतोय. कार्बन नॅनो ट्यूब्स इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात म्हणून 18 केल्विनला. किती केल्विनला?
18 केल्विन. 18 केल्विन म्हणजे किती सांगा? -255 डिग्री सेल्सिअसला ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात? तर कंडक्ट करू शकतात. क्वांटम कोरल्स ऑफ 48 आयन म्हणजे गुच्छा atoms on copper surface position one at a time with a scanning tunneling microscope. हे स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप आपण बघायचं. टिप 14 नॅनोमीटर, कोरल डायामीटर. हे सगळे एक्झाम्पल्स दाखवले. नाव व्हॉट इज नॅनो केमिस्ट्री. आता मी जी डेफिनेशन सांगते ती लक्षात ठेवा, पण ह्यांची जी डेफिनेशन आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला नॅनो सायन्स. नॅनो सायन्स इज अ स्टडी ऑफ मटेरियल ॲट अ नॅनो स्केल. ॲट अ व्हॉट स्केल? नॅनो स्केल. नॅनो स्केल मध्ये त्या मटेरियलच्या स्ट्रक्चर, कंपोजिशन, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय करणे? स्टडी करणे आणि त्याचं ऍप्लिकेशन करणे. सो नॅनो सायन्स मध्ये काय आहे? डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. जेवढे काही डेफिनेशन आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. काय नॅनो सायन्स? नॅनो सायन्स इज अ स्टडी ऑफ फेनोमेना and manipulation of material at atomic, molecular and macromolecular scale where the properties differ significantly from those at large scale. नॅनो सायन्स मध्ये आपण काय करतो? मटेरियलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याला मॅन्युप्युलेट करतो. त्याचं रिझन काय आहे? कारण नॅनो स्केलला प्रॉपर्टीज वेगळ्या असतात आणि मॅक्रो स्केलला प्रॉपर्टीज काय असतात? वेगळे. नॅनो स्केलला प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि मायक्रो स्केलला पण प्रॉपर्टीज काय आहेत? तर वेगळ्या आहेत. बघा काय सांगितलं. नॅनो सायन्स इज अ स्टडी ऑफ फेनोमेना अँड मॅन्युप्युलेशन ऑफ मटेरियल ॲट ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर अँड मॅक्रोमॉलिक्युलर स्केल वेअर प्रॉपर्टीज डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम दोज ॲट लार्ज स्केल. ठीक आहे, नॅनो सायन्स डेफिनेशन. नेक्स्ट, हाऊ डू वी डिफाईन नॅनो टेक्नॉलॉजी. हे बघा, जे काय सायन्स आहे त्याचा सायन्स मध्ये आपण स्टडी करतो. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक हे आहेत, फिजिकल प्रॉपर्टी हे आहे, केमिकल प्रॉपर्टी हे आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ह्याचं असं करू शकतो, तसं करू शकतो. त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं म्हणजे टेक्नॉलॉजी. 11वी-12वीला तुम्ही सायन्स शिकताय, मग ह्यामध्ये तुम्ही बॅचलर्स करत आहे, बॅचलर्स ऑफ सायन्स, बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर्स ऑफ मेडिसिन वगैरे. यू आर अप्लाइंग द नॉलेज ओव्हर देअर अँड यू गोना मेक समथिंग न्यू थिंग. असा एक लॉजिक असतो इंजिनिअरिंग. So, how do we define nanotechnology? Nanotechnology is the design, characterization, production and application कोणाचा? Structures, devices and system by controlling shape and the size at nanometric scale. कोणत्या स्केलला? कोणत्या स्केलला? नॅनोमेट्रिक स्केल. बघा मी काय सांगितलं. नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये आपण काय करतो? डिझाईन इज द डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रक्चर्स जे काय आहेत, डिव्हाइसेस जे काय आहेत, सिस्टीम बाय कंट्रोलिंग त्याचा शेप आणि साईज ॲट नॅनोमेट्रिक स्केल. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज नॅनो. नॅनो म्हणजे गिड्ड, ड्वार्फ, बुटका. पण नॅनो हे ड्वार्फ बुटक्यापेक्षा खूप खूप छोट आहे. ग्रीक वर्ड मध्ये नॅनो म्हणजे बुटका म्हणायचं, पण बुटकापेक्षा खूप खूप छोटा म्हणजे नॅनो असतं. ठीक आहे. So the nanometer scale, nano in Greek means dwarf, but actually in case nano is even smaller than dwarf. So conventionally nanometric scale is defined as 1 nanometer to what? 100 nanometer. So 1 nanometer is 1 billionth of what? Meter, and 1 nanometer is 10 raised to -9 meter. The material we see around us are bulk material. जे काही materials आपल्या around आहेत ते कसे आहेत? Bulk. And that possess macroscopic physical properties. Grain of sand that is micron sized. Grain of sand that is micron sized material also possess same bulk property. म्हणजे जर साईज मायक्रोमीटर मध्ये जरी असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज कशासारख्या असतात? बल्क. पण त्याच सँडची साईज मी जेव्हा नॅनोमेट्रिक स्केलला असेल, प्रॉपर्टी काय होणार आहे? चेंज. प्रॉपर्टी काय होणार आहे? समजते का मी काय सांगितलं? मायक्रॉन साइज मटेरियल ऑल्सो possess the same bulk properties, but material synthesized at nanoscale 1 to 100 nanometer possess unique optical, म्हणजे लाईट इफेक्ट वेगळा असतो त्याचा. गोल्ड आहे ना, गोल्ड येलो कलरचा असतो, पण गोल्ड नॅनो पार्टिकल्स रेड कलरचे असतात. डार्क रेड, फेंट रेड, ऑरेंज असे होत जातात.
आता हे कधी वापरलंय? हिस्टॉरिकल जे ग्रीक मध्ये वगैरे जे पेंटिंग्स आहेत ना, पेंटिंग्स, त्या पेंटिंग्स मध्ये जो रेड कलर आहे ना, तो रेड कलर गोल्डच आहे. ओके. So possess unique optical, structural, thermal, catalytic, magnetic and electrical properties. These properties change as the function of size and are very different from their bulk properties. आणि ते bulk properties पासून हे सगळे properties totally different आहेत. गुच्छा घेतो आपण. क्लस्टर ऑफ ॲटम्स नॅनो साईजचे असतात. सोडियम 10 सोडियम ॲटम घेतले, 100 सोडियम ॲटम घेतले तर त्यांचं मेल्टिंग पॉईंट चेंज होतं. 10 सोडियम ॲटमचं मेल्टिंग पॉईंट कमी असतं. 100 सोडियम ॲटमचा क्लस्टर घेतला तर वेगळा असतं. ते जेव्हा बल्कमध्ये घेतलं फिक्स झालं. फिक्स. मग तुम्ही 1000 घ्या, करोड घ्या, लाख घ्या, त्यांचं मेल्टिंग पॉईंट काय होणार आहे? फिक्स. जेव्हापर्यंत तो नॅनो स्केलला आहेत ना, नॅनो स्केलमध्ये क्लस्टर्स फॉर्म करतो, त्याच्या प्रॉपर्टीज चेंज, थर्मल, ऑप्टिकल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. बल्कमध्ये गेले की त्याची प्रॉपर्टीज चेंज होत. ठीक. सो व्हॉट इज नॅनो मटेरियल? नॅनो मटेरियल म्हणजे असा एखादा ऑब्जेक्ट ज्याचे 3 डायमेन्शन मधला एक डायमेन्शन ऍटलिस्ट नॅनो स्केल मध्ये असायला पाहिजे. एक डायमेन्शन ऍटलिस्ट नॅनो स्केल मध्ये असायला पाहिजे. मग काय आहे? The nanomaterial is a material having structural components with at least one dimension in a nanometer scale, that is 1 to 100 nanomaterial. Nanomaterial are larger than single atom. एका सिंगल ॲटम पेक्षा नॅनोमीटर मोठंच असतं, कारण 10⁻⁻15 पिकोमीटर, सॉरी 10⁻1 पिकोमीटर मध्ये साईज असते, सॉरी 10⁻, ॲटमची साईज पिकोमीटर मध्ये असते. कशामध्ये असते? आणि 1 मीटर म्हणजे 10⁻⁻15 पिकोमीटर झालं, म्हणजे ते छोटं असणार आहे. नॅनोमीटर पेक्षाही काय असतं? छोटं. So nanomaterials are larger than single atom but smaller than bacteria and cells. This may be nanoparticles, nanowires, nanotubes according to the dimension. Nanostructured materials may be large organic molecule, inorganic cluster compounds and metallic or semiconductor particles. Now what is 0 dimension nanomaterial, 1 dimension आणि 2 dimension? हे बघा, नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो मटेरियल क्लासिफाय करताना 0, 1 आणि 2 3 डायमेन्शनचा नॅनो मटेरियल नसतो. कारण एखादा ऑब्जेक्ट जर नॅनो मटेरियल मध्ये तो दिसत नाही, त्यामुळे ती डायमेन्शन आपण कन्सिडरच करत नाही. ती डायमेन्शन कन्सिडर करत नाही. मग एखादा मटेरियल आहे, त्याची लेंथ, ब्रेथ, हाईट सगळं नॅनोमीटर्स मध्ये आहे, दॅट इज 0 डायमेन्शन. कसला डायमेन्शन? नॅनो डॉट्स, क्वांटम डॉट्स अशी. So 0 dimension nanostructures, for examples nanoparticles. A 0 dimensional structure is one in which all 3 dimensions are at the nano scale. 1 dimension मध्ये काय होतंय? एक कोणतं तरी डायमेन्शन नॅनोमीटर मध्ये नाहीये. नॅनोमीटर आहे नाही, नॅनोमीटर मध्ये नाहीये. 1 डायमेन्शन म्हणजे एक कोणता तरी डायमेन्शन नॅनोमीटर मध्ये नाहीये. बाकी दोन नॅनोमीटर्स मध्ये, बाकी दोन. सो 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅनो वायर्स आणि कोण आहेत तर नॅनो रॉड्स. अ 1 डायमेन्शन नॅनो स्ट्रक्चर इज वन इन विच 2 डायमेन्शन्स आर ॲट नॅनो स्केल. 1 डायमेन्शन म्हणजे एक डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये नाहीये, 2 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये. आता 2 डायमेन्शन नॅनो स्ट्रक्चर्स मध्ये एक्झाम्पल काय असतात तर थिन फिल्म्स. A 2-dimension nanostructured is one in which 1 dimension is at nanoscale. 2 डायमेन्शन दिसतात, 2 डायमेन्शन दिसतात म्हणजे ते नॅनो स्केल मध्ये नाहीये. आणि जे एक डायमेन्शन दिसत नाही तो कशामध्ये आहे? नॅनो स्केल मध्ये. उलटा येतो. 0 डायमेन्शन म्हणजे एकही नॅनो स्केल मध्ये नाही. 1 डायमेन्शन मध्ये एक नॅनो स्केल मध्ये नाहीये, 2 नॅनो स्केल मध्ये. 2 डायमेन्शन मध्ये 2 नॅनो स्केल मध्ये नाहीये आणि एक नॅनो स्केल मध्ये आहे. 3 डायमेन्शन म्हणजे तुमचं लेंथ, ब्रेथ, हाईट काहीच नॅनोमीटर्स मध्ये नाही, त्यामुळे तो नॅनो मटेरियल होत. समजते मी काय सांगितलं? ठीक आहे. ऑल द 3 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर्स, नॅनो पार्टिकल्स, क्वांटम डॉट्स, नॅनो शेल्स, नॅनो रिंग्स, मायक्रो कॅप्सूल्स. 2 डायमेन्शन्स मध्ये नॅनो ट्यूब्स, फायबर्स अँड नॅनो वायर्स. 1 डायमेन्शन मध्ये थिन फिल्म्स, लेयर्स अँड कोटिंग्स. डेफिनेशन ऑफ नॅनो केमिस्ट्री.
The branch of chemistry which deals with the study of structure, properties and chemical composition of a matter who is at nanoscale. Who is at? Or whose one dimension is at nanoscale. एक तरी ऍटलिस्ट त्याची डायमेन्शन कशामध्ये आहे? नॅनोस्केल मध्ये. त्याचं स्टडी म्हणजे नॅनोकेमिस्ट्री. आता ह्यांची मोर करेक्ट डेफिनेशन हीच पाठ करायची. It is the combination of chemistry and nanoscience. It deals with what? Designing and synthesis of material at nanoscale with different size, shape, structure and composition and their organization in functional architectures. समजतंय काय काय सांगितलं? परत एकदा बघा. It deals with the designing and synthesis of material at nanoscale. nanoscale मध्ये एखादा मटेरियल डिझाइन आणि सिंथेसाइज करायचा आणि मग त्याला वेगवेगळ्या शेप, साइजेस आणि कंपोजिशन्स मध्ये बनवायचं सो दॅट आपले एंड नीड्स मीट होतात. सो दॅट आपले एंड नीड्स काय होतात? मीट. परत एकदा डेफिनेशन बघा. It is the designing and synthesis of material at nanoscale with different size and shape, structure and composition and their organization into a functional architectures. Nanochemistry is used in chemical, physical, material science as well as engineering, biological and medical application. आता हे बघा, डू यू नो मध्ये त्यांनी काय सांगितले? जे आपण सनस्क्रीन वापरतो की नाही, सनस्क्रीन, ते सनस्क्रीन नॅनो पार्टिकल्स असतात त्यामध्ये. ते नॅनो पार्टिकल्स असतात त्यामुळे काय होतात की सगळी तुमची जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावताय तर तुमचे सगळे पोर्स ब्लॉक होतात. सगळे छोटे छोटे पोर्स नॅनो स्केल मध्ये असतात ना, तर ते सगळे ब्लॉक होतात. त्यामुळे युव्ही रेस तुमच्या आत स्किन पर्यंत पोहोचू शकत नाही. सो बघा, a very highly useful application of nanochemistry is medicine. A simple skincare product of nanochemistry is sunscreen. Sunscreen contains what? Nanoparticles of zinc oxide and titanium dioxide. These chemicals protect the skin against harmful UV rays by absorbing or reflecting the light and preventing the skin from the damage. कोणापासून? कोणाच्या डॅमेज पासून? सनबर्न्स पासून. कोणापासून? सनबर्न्स. एक टेस्ट द्यायचे असतात त्यासाठी. What makes the science at nanoscale special is that at such a small scale different laws dominates over those we experience in our everyday life. इथं बघा, कलर प्रॉपर्टी बघा. इथं 3 हे दाखवलेत. हे गोल्ड पार्टिकल आहे बल्क मध्ये. तो कोणता झाला? ऑरेंज. तो काय झाला? रेड. म्हणजे पार्टिकलची साईज कमी कमी होत गेली. ओके, सो इट इज अन ऑप्टिकल प्रॉपर्टी दॅट इज डिफरंट ॲट nanoscale. Elemental gold, as we know, has a nice shining yellow color. However, if you had only 100 gold atoms, 100 gold atoms, cluster of gold atoms झाला, गुच्छा म्हणतो हा, 100 गोल्ड ॲटमचा गुच्छा, arranged in a cube, its color would be much more red. ठीक आहे. नेक्स्ट, सरफेस एरिया. सी, टू बी व्हेरी फ्रँक, जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढी जास्त रिॲक्टिव्हिटी असते एखाद्या सबस्टन्सची. मग जर तुमचा नॅनो साईज मध्ये पार्टिकल आहे, सरफेस एरिया जास्त एक्सपोज झाला, जास्त एरिया एक्सपोज झाला तर जास्त रिॲक्टिव्हिटी. मग जर तुम्ही एखादा नॅनो पार्टिकल कॅटलिस्ट म्हणून वापरताय, रेट ऑफ रिॲक्शन एकदम काय असणार आहे? जास्त. समजतंय? So surface area, high surface area to volume ratio is very important characteristics of nanoparticles. If a bulk material is subdivided into group of individual nanoparticles, the total volume remains the same, but collective surface area is largely increased. With large surface area for the same volume, these small particles react much faster because more surface area provides more number of reaction sites, leading to more chemical reactivity. Explanation of increase in surface area with decrease. बघा, हे क्यूब आहे 6 into 1 meter square. ह्याचे आपण 4 ब्लॉक केले, हाफ हाफ मध्ये डिवाइड केलं. मग 6 into हाफ into किती क्यूब झाले? 8, 12 meter square. परत त्याला 1/3 न डिवाइड केलं असं 6 into 27 पार्ट झाले. 1/3 into 27, 18 meter square. म्हणजे एरिया वाढत जातो. व्हॉल्यूम रिमेन्स द सेम, पण एरिया वाढत गेला. सरफेस एरिया जास्त, मोर रिएक्टंट मॉलिक्युल्स एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. मोर कोलिजन्स, मोर इफेक्टिव्ह कोलिजन, मोर प्रॉपर ओरिएंटेशन, इफेक्टिव्ह कोलिजन, मोर रिएक्टंट विल गेट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट.
So this shows that the surface area when cube of 1 meter cube were progressively cut into smaller cube until cube of 1 nanometers are formed. Catalytic activity वरचंच आहे catalytic activity साठी. जर नॅनो पार्टिकल आहे तर जास्त मॅक्झिमम सरफेस एरिया आला, मॅक्झिमम सरफेस आला, मॅक्झिमम रिएक्शन साइट्स आले, मॅक्झिमम रिएक्शन साइट झाले, मॅक्झिमम कोलिजन झालं, त्यातले मॅक्झिमम कोलिजन झालं, मॅक्झिमम इफेक्टिव्ह कोलिजन झालं, इफेक्टिव्ह कोलिजन जास्त, प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन जास्त, प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन जास्त, मोर रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत तर प्रोडक्ट. सेम लॉजिक. सो ड्यू टू इनक्रीज इन द सरफेस एरिया with decrease in particle size, nanomaterial based catalyst shows increased catalytic activity. Usually they are heterogeneous catalysts, that means catalysts are in the solid state. आणि तुमचा रिएक्टंट लिक्विड किंवा कोणत्या स्टेट मध्ये असतो? गॅशियस, मोस्टली गॅशियस स्टेट मध्ये असतो. And the reaction occurs on the surface of the catalyst. Nanoparticle catalyst can be easily separated and can be recycled. Example, palladium platinum metal nanoparticles are used in hydrogenation reaction. म्हणजे unsaturated hydrocarbons ला कशामध्ये कन्वर्ट करणे तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये कन्वर्ट करणे. Titanium oxide and zinc oxide are used in photocatalysis. गोल्ड बल्क मध्ये अनरिएक्टिव्ह आहे, पण गोल्डचा नॅनो पार्टिकल कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो, लक्षात ठेवायचं. गोल्ड नोबल मेटल म्हणतो आपण, झिरो रिएक्शन, फ्री स्टेट मध्ये मिळतो एन्व्हायरमेंट मध्ये. खन जेव्हा गोल्डची मिळते त्याला काय ऑक्साईड विक्साईडच्या फॉर्म मध्ये मिळत नाही, फ्री गोल्ड मिळतो. पण गोल्डचा नॅनो पार्टिकल कॅटलिस्ट म्हणून वापरू शकतो. गोल्ड नॅनो पार्टिकल गोल्ड रिएक्टिव्ह असतो, बल्क मध्ये रिएक्टिव्ह नाही. सो बट गोल्ड नॅनो पार्टिकल आर टू बी व्हेरी गुड कॅटलिस्ट फॉर व्हेरियस ऑर्गॅनिक रिएक्शन, थर्मल प्रॉपर्टीज. हे बघा, एक आहे की तुम्ही बल्क मध्ये घेतला आणि एक आहे तुम्ही 10 ॲटमचा गुच्छा घेतला, 100 ॲटमचा गुच्छा घेतला आणि 100 ॲटमचा गुच्छा घेतला, तर त्यांचे मेल्टिंग पॉईंट चेंज होत जाणार आहे. जसं नंबर ऑफ ॲटम्स वाढतील तसं मेल्टिंग पॉईंट काय होत जाणार आहे? वाढत. आफ्टर अ बल्क क्वांटिटी त्याचे मेल्टिंग पॉईंट वाढत नाही, फिक्स होणार आहे. काय होणार आहे? फिक्स. The melting point of nanomaterial changes drastically and depends on size. For example, what for example? For example, sodium clusters, sodium 1000 atoms appears to melt at what Kelvin? 288 Kelvin. पण तेच जर 10,000 ॲटम घेतले तर किती केल्विन? 303. तेच जर मी 100 ॲटम घेतले असते ह्यापेक्षाही कमी मेल्टिंग पॉईंट असता, त्यापेक्षाही कमी 10 ॲटम घेतले असते अजून कमी आला असता. पण जेव्हा मी बल्क घेणार, बल्क सोडियम मेटल घेणार, तुम्ही म्हणणार बल्क सोडियम मेटल म्हणजे काय? तो नॅनोचा रेंज सोडतो. कोणाचा रेंज सोडतो? त्या गुच्छाची साईज आता नॅनो राहत नाही. 1 ते 100 नॅनोमीटर मध्ये त्याची जेव्हा साईज राहत नाही त्या बंडलची, तो बल्क झाला आणि त्याची मेल्टिंग पॉईंट फिक्स्ड आहे. समजतंय? मेकॅनिकल प्रॉपर्टी. हे बघा, जर एखादा मटेरियल मायक्रोसाइज पार्टिकल्स न किंवा अशाने बनला असेल तर तो इझिली ब्रेक होऊ शकतो, कारण तो वेअर अँड टेअर इझिली घेऊ शकत नाही. पण खूप सारे छोटे छोटे नॅनो पार्टिकल्स तुम्ही जुळवलाय आणि त्यांना एखादा सरफेस बनवलाय तर त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ खूप खूप जास्त असते. त्याला क्रॅक पण इझिली डेव्हलप होत नाही. काय डेव्हलप होत नाही? तुम्ही म्हणताय तुमची काच क्रॅक रेजिस्टंट आहे, स्क्रॅच रेजिस्टन्स आहे, साऊंड रेजिस्टन्स आहे, कारण ते पार्टिकल्स खूप छोटे आहेत. खूप छोटे असल्यामुळे त्यांची जी काही स्ट्रेंथ आहे त्याच्यात आहे. ते काय असं मोठे पार्टिकल नाही आहेत. मोठा पार्टिकल बनला तर त्यामध्ये इझिली व्हायब्रेशन होऊन ब्रेकडाऊन वगैरे होऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही पार्टिकल छोटे छोटे घेऊन नॅनो पार्टिकल साईज घेऊन क्लस्टर्सच घेऊन जर तुम्ही बनवलाय तर तो इझिली मेकॅनिकल स्ट्रेंथ ओव्हरकम करू शकतो. म्हणजे जे काही ताण डेव्हलप झालं, जे काही कॉम्प्रेशन डेव्हलप झालं ते सगळं सहन करू शकतो. नॅनो-साइज्ड कॉपर अँड पॅलेडियम क्लस्टर, क्लस्टर म्हणजे गुच्छा. Nano-sized copper and palladium clusters with diameter in the size of range 5 to 7 nanometer can have hardness up to 500% greater than bulk. Bulk पेक्षा 500% जास्त त्यांची मेकॅनिकल स्ट्रेंथ असते. मेकॅनिकल स्ट्रेंथ, ability to get stress and ability to get strength. स्ट्रेस आणि स्ट्रेंथ ते 500% जास्त घेऊ शकतात जर तो मटेरियल नॅनो पार्टिकल्सचा बनला असेल तर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आता मी तुम्हाला सांगितलं ग्रेफाइट, फुलरन, ग्राफिन
हे नॅनो ग्रेफाईट असतं ना, ग्रेफाईटचे लेअर सेपरेट करून किंवा फुलरनचं ओपनिंग करून, म्हणजे C60 K35 असतं ना, त्याचं ओपनिंग करून कार्बन नॅनोट्यूब्स बनवलेले असतात. आणि कार्बन नॅनोट्यूब्स हे व्हेरी लो टेम्परेचरला पण काय असतात तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लो टेम्परेचरला, हाय टेम्परेचरला नाही म्हटलं, काय म्हटलं? लो टेम्परेचर. So, electrical conductivity is observed to change at nanoscale. For example, carbon nanotube can act as a conductor or semiconductor in its behavior. Semiconductor म्हणजे काय सांगा? नॉर्मल टेम्परेचरला तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही, पण व्हेरी लो टेम्परेचर तर वेगळं असते. व्हेरी लो टेम्परेचरला तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. 18 केल्विन -255 ला कंडक्टिंग बनतं नॅनोट्यूब्स, कार्बन नॅनोट्यूब्स. कोणते नॅनोट्यूब्स? नाव सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. काय नाही, सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल, तुम्ही एखादा मटेरियल मीटर मध्ये घेतलाय, त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा, त्याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा, मग त्याला मायक्रोमीटर मध्ये कन्वर्ट करा, मग त्याला नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करा. हे काय झालं? टॉप टू डाऊन झालं. नॅनोमीटर मध्ये आणायसाठी. आता हा फर्मीमीटर मध्ये होता, फर्मीमीटर मधून कशामध्ये कन्वर्ट करा? पिकोमीटर मध्ये कन्वर्ट करा, आणि पिकोमीटर टू अँस्ट्रॉम युनिट, आणि अँस्ट्रॉम युनिट टू काय करा? नॅनोमीटर. समजतंय का? टॉप टू बॉटम मध्ये काय असतंय की तुम्ही मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मिलीमीटर, मिलीमीटरचं मायक्रोमीटर, मायक्रोमीटरचं कशामध्ये कन्वर्ट केलं तर नॅनोमीटर. फर्मीमीटर आहे, फर्मीमीटरचं कशामध्ये कन्वर्ट केलं? पिकोमीटर, आणि पिकोमीटरचं कशामध्ये कन्वर्ट केलं तर नॅनोमीटर मध्ये. टॉप टू बॉटम, टॉप टू डाऊन अप्रोच, डाऊन टू टॉप अप्रोच, एवढंच आहे. समजतंय? नॅनो मटेरियल कसं बनवू शकतो? क्लस्टर्स ऑफ ऍटम जेव्हा आपण घेतले तेव्हा खूप साऱ्या ऍटमचा गुच्छा बनवला ना, मग आपण काय वापरला? बॉटम अप अप्रोच वापरला. आणि गोल्ड बल्क मध्ये होता, त्याला डिवाइड करत आणला नॅनो पार्टिकल्स मध्ये, तो टॉप डाऊन अप्रोच होता. कसला अप्रोच होता? कसला अप्रोच होता? टॉप डाऊन अप्रोच. So in the bottom approach, molecular components arrange themselves. In the bottom approach, the molecular component arrange themselves into more complex assemblies, atom by atom, molecule by molecule, and cluster by cluster. Bottom up approach la. From the bottom, example, synthesis of nanoparticles by colloidal dispersion. In the top-down approach, nanomaterials are synthesized from bulk material by breaking the material. The bulk solids are disassembled into finer pieces until they are constituted of only few atoms. Wet chemical synthesis ही actually तुम्हाला नॅनो पार्टिकल सिंथेसाइज करायचं असेल तर ड्राय मेथड पण आहे आणि वेट मेथड पण आहे, पण सगळ्यात पहिला ड्राय मेथड वापरली जाते आणि मगच वेट मेथड वापरली जाते. तर वेट मेथड मध्ये सोलजेल, ऍड्झॉर्प्शन आणि कोलाइड्स असा काही टॉपिक झालेला का 11वीला? ऍड्झॉर्प्शन आणि कोलाइड्स. तर ऍड्झॉर्प्शन आणि कोलाइड्स मध्ये काय असतंय? डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियम मधून असते. मग सोलजेल टेक्निकला काय असतंय की एक ऍड्झॉर्बंट असतंय आणि ऍड्झॉर्बेट असते. तुमचं सॉल्व्हंट आहे की नाही? सॉल्व्हंट ते ऍड्झॉर्बंट झालं, पूर्ण थ्रूआउट असतो, आणि सोल्यूट कमी असतो की नाही, तो ऍड्झॉर्बेट झाला. काय झाला? ऍड्झॉर्ब. पण ऍड्झॉर्बंटच्या सरफेस वरती कोण डिपॉझिट झालेला असतं तर ऍड्झॉर्बेट, हाय कंडिशन ऍड्झॉर्प्शनची झाली. तसंच सोल्यूट आणि सॉल्व्हंट मग कसं कन्सिडर करणार? डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियम. सॉल्व्हंट म्हणजे तुमचं काय झालं? डिस्पर्शन मीडियम, आणि सोल्यूट म्हणजे काय झाली तर त्यातली डिस्पर्स्ड फेज. So when you are separating, means with the help of wet chemical synthesis, you are separating dispersed phase जी नॅनोमेट्रिक स्केलला आहे. कोणापासून सेपरेट करताय? डिस्पर्शन मीडियम पासून. कोणापासून? कोणापासून? डिस्पर्शन मीडियम पासून. कोणापासून? So wet chemical synthesis of nanomaterials. Sol gel process. Sols are dispersion of colloidal particles in a liquid. Sols म्हणजे काय? सोल्स म्हणजे काय? डिस्पर्शन ऑफ कोलाइडल पार्टिकल्स. कशामध्ये तर लिक्विड मध्ये. कोलाइड्स आर सॉलिड पार्टिकल्स विथ अ डायमीटर ऑफ रेंज 1 to 100 नॅनोमीटर. ह्यांना सेपरेट करायचंय मला, कोलाइड्सना. अ जेल इज अन इंटरकनेक्टेड रिजिड नेटवर्क, ओके, with pores of sub-micrometer dimensions and polymeric chains whose average length is greater than micrometer. तुमच्या जेल मध्ये ते कोलाइडल पार्टिकल्स अडकलेले आहेत. ठीक आहे. The Sol gel process is based on inorganic polymerization reaction. It is generally carried out at room temperature and includes 4 steps.
सगळ्यात पहिला हायड्रोलायसिस. मग हायड्रोलायसिस म्हणजे त्याला वॉटर बरोबर ट्रीट करणे. पॉलिकंडेन्सेशन म्हणजे दोघांमधून काहीतरी रिमूव्ह करणे आणि जॉईन करत जाणे. कंडेन्सेशन म्हणजे काय असते, हा एक रिएक्टंट आहे, हा एक रिएक्टंट आहे, ह्यातला काहीतरी पार्ट काढायचा, ह्यातला पार्ट काढायचा आणि जॉईन करायचं. पॉलिकंडेन्सेशन म्हणजे एकालाच नाही केलं, असे खूप साऱ्या मॉलिक्युल्सला पॉलिकंडेन्सेशन केलं. ड्राईंग आणि मग थर्मल डिकम्पोजिशन. दिस मेथड इज वाइडली यूज टू प्रिपेअर ऑक्साइड मटेरियल्स. इथं बघा जरा, पहिला मी हे एक्सप्लेन करते. तुमचा हा अल्कॉक्साइड आहे, मेटल अल्कॉक्साइड आहे. कोण आहे, कोण आहे, मेटल अल्कॉक्साइड. ह्या मेटल अल्कॉक्साइडला वॉटर बरोबर तुम्ही काय केला, ट्रीट केला. हा MO मायनस आणि हा R काय असतं तर प्लस, हा H काय असतं तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस, प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस, म्हणजे ROH आणि काय आला तर MOH. मेटल हायड्रॉक्साइड मिळालं आणि अल्कोहोल मिळालं. पॉलिकंडेन्सेशन, पॉलिकंडेन्सेशनला काय म्हटलं मी, ह्यातला काहीतरी रिमूव्ह करायचं, त्यातला काहीतरी रिमूव्ह करायचं. काय रिमूव्ह करायचं, MOH मधला H रिमूव्ह केला आणि ROM मधला OR रिमूव्ह केला. म्हणजे ROH रिमूव्ह केला आणि MOM इंटरलिंकेज, इंटरकनेक्शन, जेल नेटवर्क इंटरकनेक्टेड आपण म्हणतो की नाही, इनऑर्गॅनिक. हा समजलं, हे काय केलं ते कंडेन्सेशन. असं n टाइम्स कंडेन्सेशन झालं तर तो पॉलिकंडेन्सेशन असतो. सो सगळ्यात पहिला फॉर्मेशन ऑफ डिफरंट स्टेबल सोल्युशन ऑफ अल्कॉक्साइड और सॉल्वेटेड मेटल प्रिकर्सर, और सॉल्वेटेड मेटल प्रिकर्सर, ही पहिली स्टेप झाली. ठीक आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये काय काय झालं, जेलेशन. जेलेशनची प्रोसेस काय असते, जेलेशन रिझल्टिंग फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ अन ऑक्साइड और अल्कोहोल ब्रिज्ड नेटवर्क. अल्कोहोल ब्रिज्ड नेटवर्क हे बघा, हा MOM एक लिंकेज आपला फॉर्म झालेला होता. झालेला का MOM लिंकेज, आहे का बघा MOM लिंकेज. हा, आणि बाय प्रोडक्ट आपला अल्कोहोल होता इथं ROH. बाय पॉलिकंडेन्सेशन. एजिंग म्हणजे काय असते, ते जे काही फॉर्म झाले ना त्याला खूप दिवस ठेवायचं आणि त्याची केमिकल ट्रीटमेंट करायची, एजिंग. सो एजिंग और जेल मीन्स ड्युरिंग दॅट पिरियड जेल गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू सॉलिड मास. तुम्ही त्याला खूप दिवस तसंच ठेवताय, सो दॅट तो जेल कशामध्ये कन्वर्ट होतो, सॉलिड मास मध्ये. ड्राईंग ऑफ जेल, ह्या स्टेप मध्ये तुम्हाला जे पाहिजे तुम्ही करू शकता, वेगवेगळे सबस्टन्सेस बनवू शकता. In this step, water and other volatile liquids are removed from the gel network. Dehydration, जर तुम्ही डिहायड्रेशन केलं तर तुम्हाला पावडर मिळणार. काय मिळणार, सगळ्याच केसमध्ये तुम्ही डिहायड्रेशन कराल असं काही गरजेचं नाहीये. सो द मटेरियल इज हीटेड ॲट टेम्परेचर अप टू 800 डिग्री सेल्सिअस टू गेट पावडर्ड फॉर्म. इथं बघा, हा तुमचा प्रीकर्सर आहे. ह्या प्रीकर्सरला तुम्ही सोल जेल बनवला, म्हणजे सोल मध्ये ऍड केला, मग त्यातली डिहायड्रेशन रिएक्शन केली तर कंडेन्सेशन, हे पॉलिकंडेन्सेशन झालं. पॉलिकंडेन्सेशनचं रॅपिड ड्राईंग केलं तर एरोजेल. एरोजेल म्हणजे तुमचे जे परफ्युम्स असतात ना, ठीक आहे, त्यामध्येच परत जेलचं त्याला कशामध्ये कन्वर्ट करू शकता येतं, झेरोजेल. इंटरकनेक्टेड असतात जेल फॉर्म मध्ये जे असतात. आणि ह्या झेरोजेलचं कॅल्साइन करायचं. कॅल्सिनेशन म्हणजे त्याला हीट करायचं ऍट व्हेरी हाय टेम्परेचर इन ऍब्सेन्स ऑफ एअर किंवा इन लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. तर तुम्हाला डेन्स सिरॅमिक, हे जे सिरॅमिक कोटिंग वगैरे तुम्ही ऐकलंय का, एखाद्या कारवरती सिरॅमिक कोटिंग केलेलं असतंय का, तर त्याला मॉइश्चर बिचर पासून प्रोटेक्ट करण्यासाठी. कशासाठी, कोणापासून प्रोटेक्ट करण्यासाठी, मॉइश्चर. सेम तुमचा जेल जो आहे त्याचं रॅपिड ड्राईंग करून झेरोजेल, रॅपिड ड्राईंग एरोजेल, मग त्याचंच परत इंटरकनेक्शन, जे काही लिक्विड आहे ते काढायचं झेरोजेल. झेरोजेलला हीट करायचं ऍट व्हेरी हाय टेम्परेचर इन ऍब्सेन्स ऑफ एअर और लिमिटेड सप्लाय ऑफ एअर, तुम्हाला डेन्स सिरॅमिक मिळतं. परत प्रीकर्सर आहे, सोल जेल आहे. सोलचं स्पिनिंग प्रोसेस माहिती आहे ना, फिरवतो गार 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 गार, परत एक लेअर अशी फॉर्म होते सरफेस वरती. काय फॉर्म झालेलं सरफेस वरती, एक लेअर. परत त्याला हीट करा ऍट व्हेरी हाय टेम्परेचर इन ऍब्सेन्स ऑफ एअर, फिल्म फॉर्म होते, नॅनो मटेरियल फिल्म. ती फिल्म जी असते ती कशाची असते, नॅनो पार्टिकल्सची. कशाची असते, कशाची असते, नॅनो पार्टिकल्स. परत सोल आहे, त्याचे बंडल्स बनतात, क्लस्टर्स बनवतो. क्लस्टर्सचा व्हेरी हाय टेम्परेचरला, हे वाला डिहायड्रेशन, द मटेरियल इज हीटेड ऍट अ व्हेरी हाय टेम्परेचर ऑफ 800 डिग्री सेल्सिअस, एकदम पावडर मिळते. ही पावडर असतात बघा, वापरतात हे पावडर प्रोटेक्ट करण्यासाठी बॉडीला, वेगवेगळ्या बॅक्टेरियापासून वगैरे. कोणाला एखाद्या वेळी एखादी ऍलर्जी बिलर्जी झालेली असते त्या केसमध्ये. ऍथरॅक्स ऐकलाय, ऍथरॅक्सची पावडर बेबीजना मारतो नॉर्मली,
ते नॅनो पार्टिकल्स असतात, ते पूर्ण काय करते, इन्फेक्शन व्हायला देत नाही. काय व्हायला देत नाही, कारण व्हायरसेसची साईज नॅनो पार्टिकल्स पेक्षा जास्त असते, बॅक्टेरियाची वगैरे. ठीक आहे, हे समजलं? येस ऑर नो? हे विचारलंय, हा क्वेश्चन विचारलेला आहे ह्याबद्दल. वेट्स केमिकल सिंथेसिस प्रोसेस मधले रिॲक्शन सांगा. काय सांगा? रिॲक्शन काय आहे तुमचा? मेटल अल्कोऑक्साइड आहे, त्याला वॉटर बरोबर ट्रीट केलं म्हणजे हायड्रोलायसिस केलं. मेटल ऑक्साइड म्हणजे मेटल हायड्रोऑक्साइड आणि अल्कोहोल मिळाला. मेटल हायड्रोऑक्साइड आणि अल्कोऑक्साइडला परत ट्रीट केलं तेव्हा एमओएम कंडेन्सेशन रिॲक्शन झाली, पॉलीकंडेन्सेशन. आणि मग त्याला हाय टेम्परेचरला हीट करतो इन प्रेझेन्स ऑफ एअर किंवा इन ऍब्सेन्स ऑफ एअर, डिपेंडिंग अपॉन दॅट तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळू शकतं. जे काय पाहिजे ते मिळू शकतं म्हणजे तुम्हाला थिन फिल्म कोटिंग करायचं असेल तर फिल्म कोटिंग येते, तुम्हाला पावडर बनायचं असेल तर पावडर बनतो, तुम्हाला डेन्स सिरॅमिक फिल्म बनवायची असेल तर डेन्स सिरॅमिक फिल्म बनते. समज में आ रहा है? येस ऑर नो? ओके. आता हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, ह्याचे डायग्राम्स काय तेवढे इम्पॉर्टंट आपल्याला नाही आहेत, आपल्याला कोण डायग्राम बद्दल विचारत नाही. आपल्याला हे अनालिटिकल टेक्निक आहेत. कसले टेक्निक आहे? अनालिटिकल टेक्निक्स आहे बघा. अनालायसिस ऑर कॅरेक्टरायझेशन ऑफ नॅनो मटेरियल. The synthesized material is analyzed by various analytical tool or techniques. The name of technique and its use is described in the following table. Photographic instrument है बघा, एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर. एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटरचं काम काय आहे सांगा? त्या नॅनो पार्टिकलची पार्टिकल साईज काय बघायचं, क्रिस्टल स्ट्रक्चर काय बघायचं, जॉमेट्री. हे इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? नेम ऑफ टेक्निक, इन्स्ट्रुमेंट यूज आणि इन्फॉर्मेशन. सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला हे काय करतं, यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे, यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर असते. प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ काय करतात ते, नॅनो पार्टिकल्स. म्हणजे नॅनो पार्टिकल फॉर्म झालेत की नाही झालेत त्यासाठी मी यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज करतो. आता जे पार्टिकल्स आहेत म्हणजे जे पार्टिकल आहेत त्याची साईज काय आहे, नॅनो पार्टिकल्स आहेत त्याची साईज काय, त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर काय आणि त्याची जॉमेट्री काय, कोण सांगतंय? एक्स-रे डिफ्रॅक्शन किंवा एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल दॅट इज मॉर्फोलॉजी. कशाबद्दल डिस्कस करतो? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल दॅट इज मॉर्फोलॉजी. आपल्या प्लांटचं मॉर्फोलॉजी माहिती का? फ्लावरचं मॉर्फोलॉजी करतो आपण, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट, स्टेग्मा, स्टॅमेन, हे ते आहे. तसं नॅनो पार्टिकलची सगळी मॉर्फोलॉजी काय आहे, कसं आहे, कसं अरेंज केलेलं करायला लागतं एवढं सगळं. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी मध्ये काय करतो आपण? पार्टिकल साईज चेक करतो. हे FTIR फुल फॉर्म विचारतात. FTIRचं काय? FTIRचं फुल फॉर्म काय? फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोप. त्यामध्ये काय येतात? ऍब्झॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप आणि बाइंडिंग नेचर. म्हणजे तो जो नॅनो पार्टिकल आहे तो कोणता फंक्शनल ग्रुप ऍब्झॉर्ब करू शकतो आणि त्याचा बाइंडिंग नेचर काय आहे हे डिस्कस होतं यामध्ये. सो हा वाला बघा, पिक्चर दिला, हा कोण आहे? असं दिसायला कोण असतो? एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर. ठीक आहे, नेक्स्ट हा बघा, हा कोण आहे? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, SEM. वॅक्यूम चेंबर, एनोड, इलेक्ट्रॉन बीम, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, बॅक स्कॅटर, डिटेक्टर, सेकंडरी डिटेक्टर एक्सेट्रा. नेक्स्ट स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, हा आपल्याकडे NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज मध्ये आहे, पाषाणमध्ये, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आहे पाषाण, तिथं आहे NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, असा दिसतो ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्यानंतर फोरियर ट्रान्सफॉर्म इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता बघा तो पिक्चर दिसतोय का, रुबी रेड कलर म्हणून, ते जे रेड कलर आहे ते गोल्ड आहे. येस, हे जे पेंटिंग्स आहेत हे पेंटिंग्स खूप एन्शियंट पेंटिंग्स आहेत. ह्या एन्शियंट पेंटिंग्स मध्ये जे काही तुम्हाला कलर दिसत आहेत ना, ह्या एन्शियंट पेंटिंग मध्ये जे काही कलर दिसत आहेत हे सगळे कलर्स कशाचे आहेत? गोल्ड नॅनो पार्टिकल, सिल्वर नॅनो पार्टिकल्स किंवा दुसरा कोणता तरी पार्टिकल घेतलाय, कॉपरचा, असं. समज इथं बघा, हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिला वॅटसन आणि क्रिक
1953 मध्ये त्यांनी कोणता दिला स्ट्रक्चर? डीएनएचा स्ट्रक्चर दिला. नॅनो साईज मध्ये होता, पण त्यावेळी त्यांनी काही नॅनो साईज आहे वगैरे एवढ्यावरती फोकस केला नाही. नेक्स्ट रिचर्ड फ्रीमन 1959. त्यानंतर मशीन वॉन न्यूमॉन मशीन्स, न्यूमॅनिक मशीन्स आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर ना एरिक ड्रेक्झलर 1986. त्यानंतर ना फोरसाइट इन्स्टिट्यूट 89, त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह घेतलं. आणि इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर ना 1999 ला नॅशनल नॅनो टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह स्टार्ट झालं, ज्यामध्ये फुल्ली फोकस नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल डिस्कस करायला आपण स्टार्ट केलं. आणि मग जो काय मटेरियल आहे त्याला नॅनो साईज मध्ये कन्वर्ट करून त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे अभ्यास करून त्याचा वापर कुठे करू शकतो, कसं करू शकतो, हे तिथं 1999 नंतर स्टार्ट झालं. This is Center for the Responsible Nanotechnology. So nanomaterials have been produced and used by human for 100 of years. पण ते नॅनो मटेरियलच आहेत हे काय ह्युमन बिंगला माहित नव्हतं, कारण तेवढं काय ट्रान्सफॉर्म नव्हतं ह्युमन बिंग त्यावेळी. हा नॅनो मटेरियल स्केलच माहित नव्हती पहिली तर गोष्ट. So however, understanding of certain material as a nanostructured material is relatively recent. So due to the development of advanced tool, that is sophisticated instrument, it has been possible to reveal information at nano scale. The history मध्ये beautiful ruby red color of some ancient glass painting is due to gold and silver nanoparticles trapped in the glass matrix. त्या ग्लास मॅट्रिक्स मध्ये काय होतं? गोल्डचे नॅनो पार्टिकल्स आणि सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स. डेकोरेटिव्ह ग्लेस or metallic film known as luster, chamak, found on some Middle East pottery due to certain spherical metallic nanoparticles. Pottery is very famous. मिडल ईस्ट पिरियड मध्ये पॉटरी खूप फेमस होती, वेगवेगळ्या कलरचे पॉट्स वगैरे बनवून विकायचे आणि मग त्यामध्ये डिझायनिंग तेवढे मग पैसे मिळायचे एखाद्या वेळी किंगला वगैरे पसंत आलं तर. Carbon black is a nanostructured material that is used in tires of car. See, carbon black is nanostructured material that is used in car to increase the life of tire. Discovery in 1900. Carbon nanotubes are made up of graphite sheets with nano-sized diameter. They have highest strength. Fumed silica, component of silicon rubber, coating, sealants and adhesive is also used as a nanostructured material. बघा आता कोण, जसं पॉल टी एनस्टस वॉज फादर ऑफ व्हॉट? नॅनो, ग्रीन केमिस्ट्री. तसंच द टर्म नॅनो टेक्नॉलॉजी was defined by the Tokyo Science University professor Nario Taniguchi in 1974. An invention of scanning tunneling microscope in 1980 led to discovery of fullerene in 1986 and carbon nanotubes a few years later. हे बघा, हे 0 डायमेन्शन क्वांटम डॉट्स क्लस्टर्स, हे 1 डायमेन्शन्स आणि हे 2 डायमेन्शन्स. 3 डायमेन्शन मध्ये सगळं दिसतं आपल्याला, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. ठीक आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन्स. तुम्हाला इथं हे इम्पॉर्टंट आहे, हिस्ट्रीमध्ये कसं तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजी वापरला, मग आता तुम्ही ऍप्लिकेशन काय करताय नॅनो टेक्नॉलॉजीचे वगैरे. Nanochemistry has already contributed to the number of innovative products in various disciplines because of their unique physical, chemical, optical, structural, catalytic property and so on. Few applications are nanoparticle can contribute to stronger, lighter and smarter surfaces and system. They are used in manufacturing of scratch-proof eyeglasses. तुमच्याकडे जे आता scratch-proof eyeglasses आहेत त्यामध्ये नॅनो पार्टिकल्स न बनलेली ती ग्लास आहे म्हणून ती स्क्रॅच प्रूफ आहे. ट्रान्सपोर्ट, सनस्क्रीन, क्रॅक रेजिस्टंट पेंट अँड सो ऑन. Used in electronic devices, for example, magneto-resistive random access memory. Next, nanotechnology plays an important role was water purification, reverse osmosis, RO चं पाणी
त्याचं जे मेम्ब्रेन असते त्याची साईज 0.1 नॅनोमीटरची असते, मग पार्टिकलची साईज त्यापेक्षा कमी असते. वॉटरची साईज 1 नॅनोमीटर पेक्षा कमी असते, त्यामुळे तो वॉटर पार्टिकल फक्त त्यातून पास होऊ शकतो. व्हायरसेस वगैरे काही त्यातून पास होऊ शकत नाहीत. इथं बघा, water contain waterborne pathogens like viruses, bacteria. 1.1 billion people are without access to improved water supply. So the provision of safe drinking water is currently high priority. Recently, cost-effective filters material coated with silver nanoparticles, AGNP's technology. Silver nanoparticle is an alternative technology, for example, water purifier. Silver nanoparticles are as highly effective bacterial disinfectant. Remove E. coli from the water. कुठून E. coli रिमूव्ह करू शकताय? वॉटर मध्ये. सेल्फ क्लीनिंग मटेरियल, आपण ऐकतो ना, कीचड़ में ही कमल खिलता है. ऐकतो की नाही ऐकतो? यस और नो? हाँ, तो कीचड़ में ही कमल खिलता है, तो वो कमल के जो पत्ते रहते हैं वो कीचड़ में खिल के भी क्लीन क्यों रहता है? क्योंकि उसके पे जो लेयर रहती है वो नैनो स्ट्रक्चर्ड लेयर रहती है और वो वाटर रिपेलेंट रहती है. तो वो वॉटर रिपेलेंट रहती है, तो वॉटर उस लीफ से इझिली क्या हो सकता है? फ्लो हो सकता है. तर जर त्यावरती घाण वगैरे बसली आणि पाणी पडलं तर ते पाणी आरामात त्या घाणला काय करतो? काढतो. सेल्फ क्लिनिंग प्रॉपर्टी. एखादी बिल्डिंग बांधते मी 50 मजल्याची, तिथल्या काचाला जाऊन मी स्वतः पोहोचू शकणार नाही बाहेरून, तर ते काचच कसे बनवलेले असतात? सेल्फ क्लिनिंग. त्यावरती पाणी मारलं की ते आपोआप काय करणार आहे? पाणी त्या घाणला घेऊन जाणार. नॅनो स्ट्रक्चर्ड असते त्या ग्लासवरती. नॅनो स्ट्रक्चर्ड ग्लास मटेरियल, त्यामुळे डस्ट पार्टिकल्स त्यावरती जाऊन बसू शकत, बसले तरी वरच्यावर आहेत. पाणी जरी मारलं तरी आपोआप काय होणार आहे? ते क्लीन. पाणी जरी मारलं तर आपोआप काय होणार आहे? क्लीन. सो बघा, सेल्फ क्लिनिंग मटेरियल. लोटस इज एन एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग. The lotus plant Nilembo nucifera, although grows in muddy water, its leaves always appear clean. The plant's leaves are super hydrophobic. Super hydrophobic पाण्याला खूप भितात. Nanostructured on lotus leaves. Nanostructures on lotus leaves repel water which carries dirt as it rolls off. So lotus effect is the basis of self-cleaning windows. Which windows? Self-cleaning windows. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला डिसएडव्हान्टेज सांगितलाय. नॅनो पार्टिकल्स कुठं पण मुंबलत फिरले आणि जाऊन नाकात बसले, नाकातून लंग्स मध्ये गेले तर ते आपल्या लंग्सला, रेस्पिरेटरी ट्रॅकला डॅमेज करू शकतात. तर त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ऍडव्हान्टेज काय? रिव्हॉल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटिंग. कारण काय, पहिला खूप मोठे मोठे कम्प्युटर्स होते, आता खूप छोटे कम्प्युटर्स आपण बनवू शकतो. कारण आपण त्याचे जे काही रॅम, रोम, जे काही त्याच्यातले इन्स्ट्रुमेंट, त्यातले इलेक्ट्रॉड, डायट्स एकदम स्मॉल साईज मध्ये बनवू शकतो. नॅनो एनर्जी सेक्टर. Nanotechnology will make solar power more economical. Energy storage devices will become more efficient. Medical field. Manufacturing of smart drugs helps to cure faster and without side effect. Curing of life-threatening diseases like cancer and diabetes can be achieved by using nanoparticles of whatever त्या ड्रग मधले जे काही नॅनोपार्टिकल्स आहेत ते यूज करू शकतो. डिसएडव्हान्टेज. Despite the possibilities and advancement that the nanotechnology offers the world, there also exists certain potential risk involved with these disadvantages. Okay? Nanotechnology has raised the standard of life, but at the same time, it has increased the pollution, which includes air pollution. The pollution caused by nanotechnology is known as nanopollution. See, nanopollution, this kind of pollution is very dangerous for living organism. Nanoparticles, डोळ्याला दिसतच नाही. डोळ्याला दिसतच नाही. Nanoparticles can cause lung damage. Inhaled particulate matters can be deposited through the human's respiratory tract and deposit in lungs. The characteristics of nanoparticles that are relevant for health effects are in size, chemical composition आणि shape. एखादा पार्टिकल गेलं शिकतो आपण, नॅनो पार्टिकल आपल्याला आतून गेला, कुठं जाऊन बसला दिसत पण नाही, समजत पण नाही काय पण. आणि हे मोस्टली लंग रेस्पिरेटरी डिसीज कोण होतात जिथं नॅनो पार्टिकल्सचा काम म्हणजे इंडस्ट्रियली ते अवेलेबल आहे तिथं त्या एरियाज मध्ये. समजतंय? येस. आता जे क्वेश्चन सांगते ते सगळे क्वेश्चन्स आता लिहून काढायचे.